जोपर्यंत आपण जुना राग आणि दुःख मनात धरून ठेवतो तोपर्यंत जगातली कोणतीही हिलिंग थेरपी आपलं अनाहत चक्र हील करू शकत नाही. अनाहत चक्राचा सर्वात मोठा पासवर्ड म्हणजे क्षमा, फॉरगिव्हनेस. नमस्कार, मी स्मिता. आपल्या 100 दिवसांच्या या चक्र हिलिंग प्रवासातला आज आहे 60वा दिवस. योगशास्त्रानुसार अनाहत चक्र हे प्रेमाचं आणि स्वीकाराचं केंद्र आहे. पण जेव्हा आपण कोणाचा तरी राग, द्वेष किंवा जुन्या कडू आठवणी मनामध्ये घट्ट धरून ठेवतो तेव्हा आपल्या हृदयाभोवती एक अदृश्य भिंत तयार होते. क्षमा करणं म्हणजे समोरच्याची चूक मान्य करणं असं अजिबात नाहीये, तर स्वतःच्या हृदयाला त्या भूतकाळाच्या कैदेतून मुक्त करणे. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हाच अनाहत चक्रातल्या ऊर्जेचा प्रवाह मोकळा व्हायला सुरुवात होते. चला, आज हे 1 मिनिटाचं छोटं ध्यान करून मनातला हा भार उतरू द्या. तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा आणि एक खोल श्वास घ्या. ज्या व्यक्तीचा किंवा प्रसंगाचा राग मनात साचलाय त्याचं स्मरण करा आणि श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणा, मी तुला आणि स्वतःला या वेदनेतून मुक्त करत आहे. मी तुला आणि स्वतःला क्षमा करत आहे. तर आज एक पाऊल पुढे टाकून स्वतःच्या शांततेसाठी तुम्ही क्षमा करायला तयार असाल तर कमेंटमध्ये फॉरगिव्ह असं नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.